सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे पेन्शन योजनेत सरकारने एक मोठा बदल केलेला आहे। तर याचा पगारावर काय परिणाम होणार पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर लोकसभा निवडणुकीनंतर काल केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला। केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला। यामुळे या अर्थसंकल्पाकडे अनेकांच्या नजरा होत्या। प्रामुख्याने सरकारी कर्मचारी या बजेटकडे मोठ्या आशेने पाहत होते। लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना या बजेटमध्ये त्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी भोळी-भाबडी आशा होती। मात्र कर्मचाऱ्यांच्या इच्छेनुसार बजेटमध्ये काहीच घडले नाही। पण काल केंद्रातील सरकारने बजेटमध्ये एक मोठी घोषणा केली। ही घोषणा होती कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेसंदर्भात। तर कालच्या अर्थसंकल्पात केंद्रातील सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या NPS म्हणजेच नवीन पेन्शन योजनेसंदर्भात एक नवीन निर्णय घेतला। या नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार आता NPS योगदान 14% करण्यात आले आहे। पूर्वी ते 10% होते, म्हणजे आता यात 4% वाढ करण्यात आली आहे। याचा कर्मचाऱ्यांना लगेच फायदा मिळणार नाही, मात्र भविष्यात फायदा मिळू शकतो। तर सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा व्हावा या अनुषंगाने सरकारने हा मोठा बदल केला आहे। मात्र या निर्णयाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे। नियुक्तीच्या वेळी योगदान 10%वरून 14% वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अधिक पगारदार लोकांना सेवानिवृत्ती निधी जमा करण्यासाठी NPS स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळणार आहे। सरकार बराच काळ यावर विचार करत होते। अखेरकार काल संसदेत मांडल्या गेलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात हा निर्णय झाला आहे। दुसरीकडे नवीन धोरणानुसार खाजगी क्षेत्रातील बँका आणि इतर संस्थांना कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातून 14% वेतन कापण्याची तरतूद करण्यात आली आहे। तर खाजगी क्षेत्रात हे सर्व कंपनीवर अवलंबून राहणार आहे। तर जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही। दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात सरकार जुनी पेन्शन योजनेसंदर्भात काही सकारात्मक निर्णय घेणार अशी आशा कर्मचाऱ्यांना होती। सरकार 2004 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करणार अशी आशा होती। सध्या 2004 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे।